बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या अनुषंगानं शेतकऱ्यांचा संबंध येतो अशा जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया येत्या महिन्याभरात ऑनलाईन करणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं। महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत कृष्णा खोरे जलसंपदा विभागाचं मुख्य अभियंता कार्यालय कोल्हापुरात सुरू करण्यात आलंय। त्याच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। यापुढे जलसंपदा खात्याची कार्यालये त्या परिसरातील धरण क्षेत्रात हलवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। कृष्णा खोरे जलसंपदा विभागाचं मुख्य अभियंता कार्यालय कोल्हापुरात सुरू करण्यात आलंय। सिंचन भवनमध्ये त्याचा शुभारंभ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, अशोकराव माने, अमल महाडिक, शिवाजी पाटील, माजी आमदार संजय घाटगे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉक्टर हनुमंत धुमाळ यांच्या उपस्थितीत झाला। कार्यालय शुभारंभानंतर सिंचन भवन परिसरात मंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। त्यानंतर उद्घाटनाचा सोहळा शासकीय विश्रामगृहात झाला। या विभागीय कार्यालयाअंतर्गत सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हे कार्यरत राहणार आहेत। हे कार्यालय कोल्हापुरात झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि समस्या त्वरित सोडवल्या जातील। त्या दृष्टीने आज कार्यालयाच्या माध्यमातून नव्या पर्वाला सुरुवात झाल्याचं कोल्हापूर विभागाच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव यांनी स्पष्ट केलं। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचा जास्त वापर होतो, मात्र पाणीपट्टी वसुलीच्या बाबतीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्हा मागे आहे। ही वसुली करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावं, तसंच शेतकऱ्यांनी ऊसाबरोबरच कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचीही लागवड करावी, असं आवाहन महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ यांनी केलं। दरम्यान कोल्हापुरात जरी मुबलक पाणीसाठा असला तरी जिल्ह्यात अनेक सूक्ष्म प्रकल्पांची आवश्यकता आहे। त्याची उभारणी करण्यात यावी, तसंच कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची कोणत्याही परिस्थितीत वाढता कामा नये यासाठी जलसंपदा मंत्र्यांनी प्रयत्न करावेत, असं खासदार महाडिक यांनी सांगितलं। गुजरातमध्ये क्लस्टर पद्धतीनं 55 लाख बोरवेल लोकसहभागातून मारण्यात आले आहेत। त्या धर्तीवर कोल्हापुरातही प्रकल्प राबवल्यास त्यासाठी सहकार्य करू, असं खासदार महाडिक म्हणाले। हे कार्यालय कोल्हापूरला दिल्याबद्दल नामदार विखे पाटील यांच्याबद्दल खासदार महाडिक यांनी कृतज्ञता व्यक्त केली। दरम्यान बी न्यूजवर कोल्हापूर बदलतंय ही जाहिरात वारंवार यायची, आता खरंच कोल्हापूर बदलतंय असं सांगून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात विविध विभागीय कार्यालय येत असल्याचं नमूद केलं। राजर्षी शाहू महाराजांमुळे आपल्याकडे धरणं झाली, मात्र त्यानंतर त्याच्या पुढील टप्प्यातील कामं करण्याकडे कोल्हापूरवासियांचं दुर्लक्ष झालंय। त्यामुळे पुढील काही वर्षात पाण्याचं संकट लक्षात घेऊन जलसंपदा साठ्याबाबत नियोजन करण्याची गरज आहे। मात्र जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचारी अडवणुकीची भूमिका घेतात। अशा मंत्रालयात त्या अधिकाऱ्यांना शेतात फिरवून आणण्याची गरज आहे, मगच शेतकऱ्यांची दुःख त्यांना कळतील, असा टोलाही नामदार आंबेडकर यांनी लगावला। दरम्यान आपण जलसंपदा मंत्री झाल्यानंतर कृष्णा आणि गोदावरी खोरे महामंडळाची सुमारे 56,000 एकर जमीन जलसंपदा विभागाच्या नावावर करून घेतली आहे, असं सांगत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी यापुढे धरणाच्याच ठिकाणी कार्यरत राहतील असा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं। जनतेची अपेक्षा आपल्याकडून आहे, त्यामुळे हे रिस्ट्रक्चरिंग फक्त मुख्य अभियंत्याचं कारण आहे कोल्हापूरला असं नाहीये। मी आता सगळ्या ठिकाणी सोलापूरला, महिलानगरमध्ये किंवा संभाजीनगरमध्ये सगळ्या ठिकाणची कार्यालय त्या धरणावर पाठवली आहेत। तिकडे तुम्ही कामं करा, बरं तुम्ही कोल्हापूरला मुक्काम करा, कोल्हापूरला मुक्काम करा। तर मुलांना शिक्षणाचे प्रश्न आहेत, बाकी तुमच्या घरगुती अडचणी आहेत, काही जे पर्याय व्यवसाय काही लोकांनी सुरू केलेले आहेत, त्यांना तिकडे पाहण्याची गरज आहे। त्याला माझी हरकत नाही, परंतु त्या ठिकाणी जिथे आपल्या धरणाच्या कमांडमध्ये धरणामध्ये आपलं कमांड आहे त्या धरणावर जायचं। पवार साहेब, हे सगळं आता राहिली बोलून दूर करा। आंबेडकर साहेबांची मागणी 100% मान्य आहे, आपण त्याची अंमलबजावणी लगेच करू। आणि त्याचबरोबर क्षारपड जमीन अस्तरी करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट बनवला असून याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल आणि या महिन्यापासून जलसंपदा विभागाच्या सर्व परवानग्या ऑनलाईन केल्या जातील, अशी ग्वाही नामदार पाटील यांनी दिली। ह्या महिन्यापासून सगळ्या जलसंपदा खात्याच्या परवानग्या आता आम्ही ऑनलाईन करतो, त्यामुळे कोणालाही पुढे ताबडतोब विश्वास आहे। ऑनलाईन पाणी परवानगीचे ताबडतोब आता सगळ्या ठिकाणी ऑनलाईन झाले। लाडक्या बहिणीला पैसे ऑनलाईन जातात, तिला सुद्धा ऑनलाईन पैसे येतात, तिला समजायला लागलेले। आता सगळ्या योजना डीबीटीवर आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा जलसंपदा खात्यात लोकांना भेटण्याचे प्रकार कमी आहे ना, आपण तक्रार घेतो। माणूस भेटायला म्हटला
जिथं ह्युमन इंटरव्हेन्शन आलं तिथं प्रॉब्लेम सुरू होतो. ह्युमन इंटरव्हेन्शन कमी करू, थेट आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या एक महिन्याच्या कालावधीमध्ये डॉक्टर देवकर मॅडमनी सुरू केलं बा तुम्ही याचे कोल्हापूरमध्ये आपण मला सांगत होता त्या पद्धतीने सगळ्याच ठिकाणी सुरू करा की ज्यामुळे परवाना मिळेल. साध्या परवाना करता शेतकरी हेल्पटी मारावं लागतात ते बरोबर नाही. म्हणून ऑनलाईन प्रक्रिया आपण सुरू करू, त्यातून मला वाटतं लोकांची मोठी गैरसोय दूर होईल. आपण कोल्हापुरातल्या कृषी महाविद्यालयात शिकल्याचं सांगून आमदार विखे पाटील यांनी त्यावेळच्या कोल्हापूरच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी माजी आमदार संजय बाबा घाटगे, अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, उपअधीक्षक अभियंता संजय पाटील, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.